अकोला महाराज से खबर। गोपीचंद पडलकर के विरुद्ध मामला दर्ज करे एनसीपी शरद पवार गुट का मूर्तिजापुर सिटी पुलिस थाने में ज्ञापन। भाजपा विधायक गोपीचंद पडलकर द्वारा एनसीपी के पूर्व प्रदेश अध्यक्ष विधायक जयंत पाटिल के परिवार के बारे में दिए गए अत्यंत निम्न स्तरीय बयान के विरोध में जिलाध्यक्ष संग्राम भैया गावड़े के निर्देश पर एनसीपी शरद पवार गुट मूर्तिजापुर तालुका और शहर के ओर से सिटी पुलिस थाने में ज्ञापन सौंपा। इस ज्ञापन में कहा गया कि गोपीचंद पडलकर का बयान अत्यंत असभ्य और अनुचित है, जिससे समाज में अस्थिरता पैदा होने का खतरा है। ऐसे बयान समाज में घृणा और विभाजन पैदा करते हैं, जिससे राज्य में अशांति का माहौल बन सकता है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अपेक्षा व्यक्त की कि पुलिस प्रशासन इसे गंभीर मामले का संज्ञान लेकर तत्काल कार्यवाही करे। इस समय तालुका अध्यक्ष मंगेश कुकड़े, महापौर राम कोरडे, प्रदेश महासचिव युवा तेजस जामटे, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक निजाम इंजीनियर, विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी इब्राहिम घानीवाला, युवा प्रदेश उपाध्यक्ष संदीप जलमकर, जिला महासचिव राजेंद्र माहौर, जिला उपाध्यक्ष प्रकाश मुले, अमोल गढ़वे, श्रीधर कांबे, अरुण मोहड़, आर्यन तिड़के, रवि मड़कर, आनंद पवार, विष्णु लोदाम, किशोर हिंगरकर, सतीश हिंगरकर, निखिल गढ़वे आदि मौजूद थे। असे वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये असे काही पिल्लं सोडलेली आहे जी अशी बेताल वक्तव्य करतात आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेगळं वेधून घेतात। असे जे भाड्याची लोक ठेवलेली आहे भाजपने, अशा लोकांना भाजपने तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी। आणि कारण असं भाजपचं धोरण असं राहिलेलं आहे की असे बेताल माणसं ठेवतात, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कुठंतरी भटकते, लोकांचं लक्ष वेधून घेतलं जातं। आणि मूळ मुद्द्यापासून आता जो मोठा मुद्दा आहे की महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे हा फार दुष्काळात आलेला आहे, त्याला कर्जमुक्तीची गरज आहे। अशा याच्यामध्ये जे वेगळे वेगळे स्टेटमेंट करतात गोपीचंद पडळकरांसारखे माणसं जे आहेत की कोणाच्या परिवारवरती असं प्रकारचे स्टेटमेंट करतात, ते अतिशय घृणास्पद आहे। अशा माणसाला तर उटका लटकून मारला पाहिजे आणि भाजपने त्वरित त्याला निलंबित केलं पाहिजे आणि तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने अशी आमची मागणी आहे। पाटील साहेबांबद्दल जे अर्वाच्य भाषेचा वापर केलेला आहे त्यांचा मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने व आमच्या शहराच्या वतीने आम्ही इथे जाहीर निषेध करतो व त्यांच्यावरती त्वरित पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी विनंती करतो।